तुम्ही महाराष्ट्रभर फिरले आहात. आतापर्यंत वंचितने ज्या जागांवरती उमेदवार जाहीर केलेले आहेत, या जागांबद्दल नेमकं काय वाटतं की त्या ठिकाणी लोकांमध्ये कसा प्रतिसाद मिळतोय? म्हणजे लातूर असेल, त्यानंतर सांगलीमध्ये आज तुम्ही विशाल पाटील यांना पाठिंबा दिला, त्या ठिकाणी आधी तुम्ही प्रकाश शेंडगेंना पाठिंबा दिला होता. तर हे सगळं या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगा? हे बघा, सांगलीबद्दल सांगायचं झालं तर पहिले असं होतं, रेखाताईच म्हणाल्यात की पहिले सगळ्यांना वाटलं होतं की प्रकाश अण्णा शेंडगे हे वंचितच्या तिकिटावरती उभे राहतील, आणि मग ते नाही झालं तर मग विशाल पाटील यांनी पाठिंबा मागितला आणि त्यांना पाठिंबा देण्यात आला. आणि इतर ठिकाणी आपण बघितलं, लातूर झालं, उस्मानाबाद धाराशिव झालं, तसंच औरंगाबाद झालं, जालना झालं, शिर्डी झालं, मुंबई दक्षिण मध्य झालं, हिंगोली झालं. हे वंचितचे खूप स्ट्रॉंग एरियाज आहेत, जिकडे खूप चांगले उमेदवार उभे राहिलेत. परभणीमध्ये हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक हे वंचितच्या तिकिटावरती उभे होते. आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याला परिस्थितीमध्ये दिसतं की वंचित बहुजन आघाडीचा खूप ताकदवान उमेदवार उतरलेत. त्यांच्यामागे पक्षाची यंत्रणा ही खूप ताकदीने उतरली आणि एक खूप येत्या काळामध्ये आपल्याला चांगलं दृश्य दिसेल. कारण आपण परिस्थिती बघितली आज, तर आपल्याला समजेल की भाजप जितके म्हणतात की आम्ही जितके स्ट्रॉंग आहोत, तितके स्ट्रॉंग ते खरंच नाही आहेत. जर त्यांना इतके स्ट्रॉंग असते तर एकनाथ शिंदेंना 13 जागा घेऊन त्यांना बरोबर घ्यायची गरज नसती. अजित पवारांना 4 जागांवरती सेटल करून त्यांना बरोबर घ्यायची जागा नव्हती. आणि फुकटमध्ये राज ठाकरे मिळालेत, त्यांना पण घ्यायची गरज नव्हती, जर बीजेपी खरंच स्ट्रॉंग असतं तर. पण ह्या लोकांना त्यांनी उचललंय सीट शेअरिंग करून आणि फुकटमध्ये मनसेला. त्यांना ह्याच्यावर ज्या अर्थाने बरोबर घेतलं त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की आज बीजेपी खरंच स्ट्रॉंग नाही आहे. त्यांचे जे मोठे मुद्दे होते ते चाललेले नाही आहेत. रामराम प्रतिष्ठान मोठ्या जल्लोषाने साजरा केलं, लोकांनी तो साजरा केला. पण आज लोकांमध्ये ही मॅच्युरिटी आहे की आपण सणासारखा साजरी करू. देवघरी, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, आणि नेता हा रस्त्यावरती पाहिजे लोकांची कामं करत असताना. पण ती बीजेपीची लोक करताना दिसत नाही आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसते की बीजेपी एका अर्थाने ज्या पद्धतीने 400 पारचा आव आणला होता, तो 400 पार टार्गेट लोकांना वाटलं होतं. पहिले लोकांना तर एक मिशन वाटलेलं, मग नंतर ते वाटलं की कार्यकर्त्यांना टार्गेट दिले. आता ते नुसतं दिसतंय की हा एक उगीच लावलेला नारा आहे. आणि अशा पद्धतीने बीजेपीची हवा घसरते. दुसऱ्या बाजूनं आपल्याला दिसतंय की काँग्रेसची अर्धी केडर हे काँग्रेसच्या उमेदवारांबद्दल नाराज आहेत. अर्ध्याहून जास्त कार्यकर्ते हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवरतीच नाराज आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे सरळ सरळ बीजेपीचे काम करतायत, ते भाजपाई आहेत. तसंच बऱ्याचशा ठिकाणी काँग्रेसच्या लोकांना ही नाराजगी की इतके वर्ष ताकदीने ज्या शिवसेनेच्या विरोधात त्यांनी काम केलं, जी शिवसेना भाजपचा पदर पकडून मोठी झाली, बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर जी शिवसेना स्वतःच्या अस्तित्वासाठी भाजपचा पदर पकडून आतापर्यंत राजकारण करत आली, त्या शिवसेनेच्या आपण ताकद नसताना त्या शिवसेनेला जागा सोडल्यात. ह्याच्यावरनं काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे. त्याच्याचबरोबर काँग्रेसमध्ये मोठ्या नेत्यांची गळती जी सुरू झाली 2014 पासून, ती अजूनही थांबलेली नाही आहे. म्हणजे ऐन निवडणुकीच्या आधी एक महाराष्ट्राचे एक खूप मोठे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये जातात. मुंबईमध्ये आपण हा इंटरव्ह्यू करतोय, मुंबईमधलेच उदाहरण घ्यायची तर बाबा सिद्दकी, झिशान सिद्दकी हे काँग्रेस सोडून जाताना दिसत आहेत. आणि ह्या परिस्थितीमध्ये लोकांचा काँग्रेसवरती विश्वास राहिला नाही. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर शिवसेना तुटली आहे, शिवसेनेचं खुर्द झालंय, शिवसेना बुद्रुक झालंय. राष्ट्रवादीची पण तीच परिस्थिती आपल्याला होताना दिसतीये. आणि ह्या पातळीमध्ये आपल्याला दिसतं की एकच असा पक्ष जो 2018 मध्ये सुरुवात झाला, ह्याच्यामध्ये आउटगोईंग नाही झालं तर इनकमिंग कॉन्स्टंटली सुरू आहे, लोक जुडतायत. आणि जेव्हा आम्ही 2019ची निवडणूक लढवली तेव्हा आम्हाला 1 वर्ष पण पक्ष बांधणीला न मिळालं असताना आम्ही 42 लाख मतदान घेतलं. आता त्याच्या पुढे आम्ही ग्रामीण भागामध्ये झालं तर गावाचं कॅडर आणि सर्कलचं कमिटी, शहरी भागामध्ये वॉर्डाची कमिटी, प्रभागाची कमिटी, मग त्याच्यावरती तालुक्याच्या कमिट्या, जिल्ह्याच्या कमिट्या, राज्य कार्यकारिणी, ह्या पद्धतीने महिला आघाडी, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीची पेरेंट बॉडी, या सगळ्याचं बांधणी केली. तळागाळात पक्ष पोचवलाय आणि ताकदीने लोक जुडताना दिसत आहेत.
म्हणजे तुम्हाला छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईमध्ये संविधान सन्मान महासभा झाली. जितकी गर्दी एकट्या वंचित बहुजन आघाडीची होती तितकी गर्दी तुम्हाला इंडिया अलायन्सच्या 25 पक्षांच्या सभांना पण दिसली नसेल. आणि ह्याच्यावरनंच लोकांना आज दिसतंय की लोकांना आज जे महाराष्ट्रामध्ये काटछाटचं, पलटीमारचं, इकडून त्या पक्षात जा ह्याचं किंवा पक्ष फोडण्याचं राजकारण चालू आहे, त्याला कंटाळून लोकांना एक नवीन फ्रेश स्टार्ट पाहिजे आणि तो त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या स्वरूपातनं या निवडणुकीमध्ये मिळताना दिसतोय आणि लोक ह्या नव्या पर्यायाला स्वीकारताना दिसत आहेत. नक्कीच